काही सहकाऱ्यांनी असं सुचवलं की राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली, उर्वरित काही भागात त्यांनी यात्रा करावी अशी सूचना आम्ही केली होती. राम मंदिर उभारण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क करावा असं मी सांगितले. त्यांनी आमच्या सोबत यावं असं मला वाटतं. अजित पवार पालकमंत्री झाले तेव्हापासून बैठक पुण्यात झालेली नाही. तक्रारीबद्दल मला माहिती नाही. बच्चू कडू यांचा फोन होता, माझ्या गावातून तुम्ही जाताय त्यामुळे 5 मिनिटं घरी येऊन चहा घ्यावा असे निमंत्रण दिलं, त्यामुळे मी उद्या जाणार आहे. काँग्रेसची बैठक उद्या होणार आहे, त्यात काय होईल हे मी कसा सांगू शकेल. राम मंदिराचं निमंत्रण मला आलेलं नाही. ईडी CBI याचा वापर करून या एजन्सीचा फायदा घेऊन राजकारणात फायदा घेणं सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे आमची सुनावणी सुरू आहे. आम्ही न्यायाची वाट पाहत आहोत. लोकसभा संदर्भात आम्ही बैठकीत निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं आहे, समाजामध्ये कसूचा राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सोयीची, ठीक आहे, त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं. पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा दखल करावी अशी मागणी आहे. आणि ती मागणी आज याच्यातून जो समाजात कटुता होणार नाही या पद्धतीने सोडवावी असा पाठिंबा स्वतः त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 2019 मध्ये देखील तुम्ही पाठिंबा दिलेला होता. आता या ठिकाणी काँग्रेस देखील दावा करते आणि ठाकरे देखील दावा करते. यावेळी आता यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा अध्यक्ष मी आहे, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष आम्ही तिघे एकत्र बसून इच्छा आणि बाकीच्या ठिकाणचा निर्णय घेतला. ईडी आढळण्याची जी बैठक झाली तर माझ्या शेजारी संजय होते. संजयच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि संजयला मी सतत सुचवलं की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिर्मितीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अवश्य करावा. ते त्यांनी त्याच्यानंतर बैठक झाली का नाही ते मला माहिती नाही, पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्यासह एकत्र जावं. व्यवसाय करताना आमच्या कामापैकी माहिती आहे. इंडिया आघाडीच्या आता असं म्हटलं जातं तर ते सूत्र नेमकं केव्हा ठरवणार आहात आणि केव्हा बैठक आहे? चर्चा केली ती केव्हा करणार आहात असं काही? साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की पालघरविषयक सेशन तिथं 15 दिवसात 3 दिवसात 4 वाजता बोलताना आपण घ्यावं लागेल. आणि बजेट काही माध्यम पुस्तक झाले ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्यानंतर निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा त्याच्यानंतर निवडणुका जाईल. त्यामुळे आता घाई गेली आता निवडणूक आणि आमच्या बसून जायला फक्त एक वाक्याचं कशी करता येते तिथं वाजले नसते तर त्याचं वाद्य कसा करता येईल या प्रत्येक सरकारने आमची साहजिक गोष्ट आहे की 146 खासदारांना काय त्याची चूक सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले. ते घुसलेचे त्यांनी गॅस आणला तर गॅस शोधला की काही लोक बाहेर तेच करतात. त्यानंतर सगळं झाल्यावर हे लोक कोण होते, त्याच्यामागे काय शक्य आहे याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी आपण इथे केली आणि त्यासाठी आग्रह करता त्याचा फणा 146 लोकांना बाहेर करा. सभागृहामध्ये सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस करतात तिची माहिती घ्यायला नको. हा असं काही प्रश्न असतो. त्यामुळे साध्या प्रकारची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर
आम्ही माहिती तर घेणार नाही, सदनामध्ये येणार नाही, काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही अभ्यास करत असाल तो बाहेर. संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालूच आहे त्याचा उत्कृष्ट दीक्षितांना ऑफर केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात, काय सांगाल? असं काही मला प्रक्रिया जाऊ इच्छितात की तुमच्याकडनं कळायला लागते पाहिजे. खडकवासला मतदारसंघ माझ्या जवळ आहे, नाना पाटेकरांचे माझे घनिष्ठ स्वागत आहे, पण मी हे अजिबात ऐकलेलं नाही. हे 3 राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षा सरकार नाही ही गोष्ट मान्य करावं लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हा सगळ्यांना अडचण यायला अशी स्थिती नाही. आम्ही एका विषयामध्ये जर काम केलं तर त्याच्यात लोक पर्याय म्हणून स्वीकारतील असा विश्वास आहे. आज खऱ्या अर्थानं काय गरज आहे? आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत, आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे. आणि आमची जी खबरदारी घेण्याची नीती तयारी त्या कामाला आम्ही सुरुवात केली. अशा प्रकारच्या 3 बिलं मंजूर केली, याच्यावर चर्चा सुद्धा आणि त्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या देखील सुद्धा काही गोष्टी आहेत. ह्या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराची संघर्ष असलेल्या ज्या व्यक्ती आहेत, संघटना आहेत, त्यांना नावनीत करायचं, त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा, याशिवाय दुसरं काही नाही. या सर्व एजन्सी या आजकाल सत्ताधारी पक्षाचे त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते. आज ते हे करू शकतात. उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणाचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या हे करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल. एनसीपी का जो चुनाव चिन्ह मला भेटीचं निमंत्रण देण्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या परवानगी सगळी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर 5 वाजता माझ्याकडे चहा घेऊन जा. तर नाही सर, बच्चू कडू नाराज आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय, अशा वेळेस बच्चू कडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे? मी त्यांच्याकडे जातो त्याचा माझा काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या म्हणून सांगितलं त्याची एवढी चर्चा करायचं काही कारण मग ते येण्यास इच्छुक